पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानं गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आला। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलिसांना दिलेल्या आदेशाची प्रत समोर आली। पुणे पोलिसांनी नाकारलेला शस्त्र परवान्याचा आदेश योगेश कदम यांनी रद्द केला। सचिन घायवळवर 2015 नंतर पुण्यात गुन्हा नाही असा शेरा गृहराज्यमंत्र्यांनी मारला होता। योगेश कदम यांचंही शस्त्र परवाना देण्यासंदर्भातील पत्र समोर आलंय, ज्यात कदम यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। सदर प्रकरणातील दस्तऐवज आणि आदेशाचं अवलोकन केलं असता सचिन घायवळ यांच्या विरुद्ध 3 गुन्हे दाखल होते। हे गुन्हे 2010 आणि 2015 मधील आहेत। न्यायालयानं या गुन्ह्यातून दोषमुक्त केलं असून त्याबाबतचे आदेश त्यांनी सादर केले आहेत। 2015 नंतर सचिन घायवळ यांच्या विरोधात कोणताही गुन्हा नसल्याचं त्यांनी सुनावणीवेळी सांगितलं। अपिलार्थी सचिन घायवळ यांचा बांधकाम व्यवसाय असून व्यवसायातील स्पर्धेमुळे आणि व्यवसायाच्या निमित्तानं रोख रक्कम जवळ बाळगावी लागत असल्यानंच जीवितास धोका असल्याचं सचिन घायवळ यांचं म्हणणं आहे। या प्रकरणातील दस्तऐवज आणि न्यायालयाच्या आदेशाचं अवलोकन केलं असता अपिलार्थी सचिन घायवळ यांनी मांडलेले मुद्दे संयुक्तिक असून ते योग्य असल्याच्या निष्कर्षाप्रत मी आलो आहे। शस्त्र अधिनियम 1959 व कलम 18, शस्त्र नियम 2016च्या नियम 105 नुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकाराद्वारे मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी योगेश कदम राज्यमंत्री गृह खालीलप्रमाणे आदेश पारित करत आहे। अपील अर्ज मंजूर करण्यात येत आहे। पोलीस आयुक्त पुणे शहर दिनांक 20 जानेवारी 2025 चा आदेश रद्द करण्यात येत आहे। पोलीस आयुक्त पुणे यांनी शस्त्र परवाना देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी। 24 जून 2025। तर याच प्रकरणात योगेश कदम यांनी ट्विट केले, सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्विट करत हे स्पष्टीकरण दिलंय। तर ट्विट करून मंत्री योगेश कदम यांनी नियमानुसार कार्यवाही केल्याचं म्हटलंय। शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। उपलब्ध कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे। म्हणून सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं व दिशाभूल करणारं आहे।